ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली या महानगरपालिकांसोबतच राज्यभरातल्या महानगरपालिका उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे एकत्रित लढतील आणि जिंकून येतील असा दावा संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये केला आहे। राज ठाकरे यांनी कालच आपल्या पदाधिकाऱ्यांसमोर भाषण करत असताना मनसेचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे सेनेचे कार्यकर्ते यांची मुंबईत मोठी ताकद आहे आणि ते येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसून येईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं। राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा एकूणच आधार घेत संजय राऊत यांनी देखील त्याला दुजोरा दिलाय आणि आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रित निवडणुकीत लढतील अशा पद्धतीची घोषणाच करून टाकली। खरं तर दोन्ही पक्षाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आत्तापर्यंत 2 वेळेस सार्वजनिक कार्यक्रमात एकत्रित आलेत। पहिल्यांदा हिंदी भाषेविरोधात दोन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सरकारनं तो अध्यादेश मागे घेतला। त्याच्यानंतर विजयी सभा मुंबईत आयोजित करण्यात आली होती। या विजयी सभेमध्ये दोन्ही नेते एकत्र आले, भाषण केले, मात्र अद्याप त्यांनी मनसे आणि उद्धव ठाकरे सेनेच्या युतीची घोषणा केलेली नाहीये। दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी पोहोचले, मात्र त्यानंतर तरी घोषणा होतीये का अशी प्रतीक्षा कार्यकर्त्यांमध्ये होती, मात्र तसं अद्यापही झालेलं नाहीये। एकूणच काय तर गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशा पद्धतीची चर्चा असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याबाबतची अधिकृत घोषणा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलेली नाहीये। संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढतील आणि जिंकतील अशी घोषणाच करून टाकली आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना काही काळासाठी का होईना पण मोठा दिलासा मिळाला आहे। आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते अधिकृतपणे या युतीची घोषणा नेत्यांकडनं कधी होते याकडेच। मात्र असं असलं तरी नाशिकमध्येच असलेल्या गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली। ठाकरे बंधूंनी एकदा त्यांची महाराष्ट्रातली ताकद आजमावूनच घ्यावी अशा पद्धतीचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी देखील केलंय। त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आता नेमकं काय चित्र बघायला मिळणार याबाबत आत्ता जरी काही सांगता येत नसलं तरी ठाकरे बंधू एकत्र कधी येणार, याबाबतची घोषणा कधी होणार याची उत्सुकता मात्र दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।